जेवणानंतर नीता तिच्या सासूच्या खोलीत गेली आणि कोमट तेलाने तिच्या पायांची मालिश करू लागली. कमलाताई हसत म्हणाल्या, नीता, तू माझी इतकी काळजी घेतेस, आता मला पूर्वीपेक्षा खूप बरे वाटते. नीता मंद हसली. थोड्या वेळाने कमलाताई म्हणाल्या, नीता, आता तूही विश्रांती घे. तू दिवसभर खूप काम करत असतेस. नीताच्या लग्नाला 4 महिने झाले होते. या 4 महिन्यात तिने तिची नोकरी आणि घरातील कामेही चांगल्या प्रकारे सांभाळली होती आणि सून घरी आल्यापासून कमलाताईच्या तब्येतीत सुद्धा खूप सुधारणा झाली होती. कमलाताईंना 5 वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. मग त्यांची मुलगी नीलमने घराची सर्व जबाबदारी घेतली. त्यावेळी नीलमचे लग्न करण्याचे वय झाले होते. तिचा धाकटा भाऊ कॉलेजमध्ये शिकत होता. नीलमसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले, पण नीलमने लग्न करण्यास नकार दिला, कारण तिला वाटले की जर लग्न करून निघून गेली तर आईची काळजी कोण घेईल. तिने 5 वर्ष घर सांभाळले होते. मग जेव्हा तिचा धाकटा भाऊ नरेश शिक्षण पूर्ण करून काम करू लागला, तेव्हा कमलाताईंनी तिच्या मुलीला समजावून सांगितले, आता मी नरेशचे लग्न करून देईन. सून आल्यावर ती घरची चांगली काळजी घेईल. माझ्या मुली, तूही लग्न करून तुझ्या सासरच्या घरी जायला हवं. जर जास्त उशीर झाला तर समस्या निर्माण होतात. मला तुझ्या भविष्याची खूप काळजी वाटते. आता कमलाताई सर्व नातेवाईकांना नीलमसाठी चांगला जोडीदार शोधायला सांगितलं. लवकरच अजितचा नीलमसाठी प्रस्ताव आला आणि नीताचा प्रस्ताव नरेशसाठी. एकाच दिवशी एकाच मंडपात दोघांचे लग्न झाले होते. मुलीला निरोप देताच सून घरी आली होती आणि सून इतकी चांगली होती की तिने येताच सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळल्या होत्या. नीता लग्नाआधीपासूनच नोकरी करत होती, म्हणून ती नोकरी सोडणार नव्हती. तिने दिवसा तिच्या सासूची काळजी घेण्यासाठी काव्याला कामासाठी ठेवले. रात्री ती स्वतः त्यांची काळजी घ्यायची. 3 महिन्यातच कमलाताई स्वतः चालायला लागल्या आणि स्वतःचे काम करू लागल्या, म्हणून तिने काव्याला कामावर येण्यास मनाई केली. आता फक्त सकाळी आणि संध्याकाळी भांडी धुण्यासाठी, घर झाडण्यासाठी आणि पुसण्यासाठी मोलकरीण येत असे. डॉक्टरांनी त्यांना स्वतःचे काम स्वतः करायला सांगितले, म्हणून आता त्या हळूहळू पुन्हा सक्रिय होऊ लागल्या. आजकाल कमलाताई खूप आनंदी होत्या, कारण त्यांची तब्येत वेगाने सुधारत होती. 1 आठवड्यानंतर त्यांची मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी आली. ती रात्री 10 वाजता आली होती, म्हणून सर्वजण जेवण झाल्यावर झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलम उशिरा उठली. उठल्यानंतर ती स्वयंपाकघरात आली, तेव्हा तिने पाहिले की आई दुधाचे भांडं उचलून फ्रीजमध्ये ठेवत आहे आणि ती आईला म्हणाली, आई, तू स्वयंपाकघरात काम करत आहेस? तेव्हा कमलाताई म्हणाले, हो बाळा, स्वयंपाकघर थोडं इकडे तिकडे वाटलं म्हणून मी ते साफ करत आहे. तू उठली आहे तर स्वतःसाठी चहा बनव. हे ऐकून ती रागाने भडकली आणि म्हणाली, वहिनी घरी असताना मी चहा बनवू का? मग कमलाताई म्हणाल्या, सून ऑफिसला गेली आहे. नीलम परत रागाने भडकली आणि म्हणाली, वहिनीला माहीत होते की मी माझ्या माहेरी आली आहे, मग तिने ऑफिसमधून सुट्टी का घेतली नाही? इतक्या सकाळी ऑफिसला जाण्याची तिला काय गरज होती? वहिनी काम करते, पण याचा अर्थ असा नाही की ती तिच्या सासू आणि नंदीला मोलकरीण म्हणून ठेवेल. मी माझ्या आईवडिलांच्या घरी आले आहे आणि माझ्या पाहुणचारापासून वाचण्यासाठी ती ऑफिसला गेली. आई, तू वहिनीला ताबडतोब फोन करून सांग की आत्ताच्या आत्ता राजीनामा देऊन घरी ये, नाहीतर मी तिला घरामधून हाकलून देईन. मग कमलाताई रागाने म्हणाल्या, नीलम, तू या घरची मोठी मुलगी आहेस. मला माहीत आहे की तू वेळेआधीच या घरची सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली होती. तुला सुनापेक्षा घरकामाचे जास्त ज्ञान आहे, पण तू हे देखील विचारात घेतले पाहिजे की तू कोणाच्या घरची सून आहेस. तू तुझ्या सासरच्या घरी देखील गेली आहेस. जर तुला तिथे चांगले वागवले गेले नाही तर तुला तिथे राहायला आवडेल का? लग्नानंतर तू आता तुझ्या सासरच्या घरी गेली आहेस. सून घरासोबतच तिची नोकरीही सांभाळते आणि माझीही काळजी घेते. मला माझ्या सुनेशी काहीही अडचण नाही. जेव्हा मी काम करण्याच्या वयाची होती तेव्हा मी अंथरुणावरच राहिली. आता मी हळूहळू बरी होत आहे, म्हणून मला काही काम करायला आवडते. डॉक्टरांनी मला काम करत करत सक्रिय राहण्यास सांगितले आहे, म्हणूनच मी थोडेफार काम स्वतःहूनच करते, नाहीतर माझी सून मला ते कामही करायला मनाई करते. जर माझी सून तिच्या नोकरीसोबत घर व्यवस्थित सांभाळू शकते तर त्यात काय हरकत आहे? आणि मी तुला फक्त 1 कप चहा बनवायला सांगितला म्हणून ती इतकी रागावलीस? तू स्वतःसाठी 1 कप चहा बनवू शकत नाहीस का? जर तू हेही करू शकत नाहीस तर मी तुझ्यासाठी चहा बनवते. यात इतके वाईट वाटण्यासारखे काय आहे? सुनेने तुझ्या
आवडीचा राजमा बनवला आहे, तिने तुला नाश्त्यासाठी ढोकळा बनवला आहे, तुझ्यासाठी खिचडी बनवली आहे, तसेच पराठा आणि भाजीही बनवली आहे. हे सर्व काम संपवून ती ऑफिसला गेली आहे, म्हणून ती उरलेले छोटे काम पूर्ण करत आहे. मी उरलेले छोटे काम पूर्ण करत आहे. मग तुला काय अडचण आहे? जर तुला वाटत असेल की मी काही काम केले आणि तू चहा बनवला तर आपण तिची मोलकरीण होऊ, तर मग तू मला सांग, सून आपली मोलकरीण आहे का? ती पहाटे 4 वाजता उठते आणि इतके काम करते आणि कधीतरी नवरा बायको एकत्र नाश्ता करतात. नीता इतक्या सकाळी लवकर उठते. तुला आवडतो का तो नाश्ता आणि जेवण बनवले? तुला आवडतो तो नाश्ता आणि जेवण बनवले आणि तुला तिची अजिबात किंमत नाही आहे. बोलत असताना कमलाताईच्या आवाजात राग दिसू लागला. त्यामुळे नीलम गप्प झाली. तिला खूप वाईट वाटले की तिची आई तिला इतक्या गोष्टी सांगत आहे. ती हळुवारपणे म्हणाली, आई, मी फक्त तुला आराम भेटावा म्हणून बोलत होती. तू मला हे सर्व का ऐकवत आहे? कमलाताई थोडा वेळ थांबल्या आणि म्हणाल्या, बघ नीलम, मला मान्य आहे की तू नेहमीच माझ्या चांगल्यासाठी विचार करतेस. तुला माझी खूप काळजी वाटते. पण तू हे विचार करायला हवा की माझ्या सुनेची स्वप्ने चिरडून तिच्या इच्छा दाबून मी कधीही आनंदी राहू शकणार नाही. कारण जेव्हा माझी सून आनंदी नसतात तेव्हा ती तिच्या भावना दाबून माझी काळजी कशी घेऊ शकेल? माझी सून काही तास घरी राहिली तरी त्या वेळेत ती माझ्याशी प्रेमाने वागते. मला अशी सून नको आहे की जिला मी दिवसभर घरात बांधून ठेवेन आणि आमच्यातील नाते कटुतेचे भरेल. माझ्या सुनेविरुद्ध मला कोणतीही तक्रार नाही आणि तूही तिच्याबद्दल काहीही चुकीचा विचार करू नकोस, अशी माझी इच्छा आहे. जर तू तुझ्या मनात द्वेषाचे एकही बीज पेरले तर ते छोटे बीज इतके मोठे झाड होईल की भविष्यात तुला तुझ्या नात्यापासून वंचित ठेवेल. काही असो, तू मोठी आहे. जेव्हा मी या जगात राहणार नाही तेव्हा तुला सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. म्हणून तुला वागण्यात थोडी उदारता आण बाळा. आईचे ऐकून नीलमचे डोळे अश्रूने भरले आणि तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, असे बोलू नकोस. तू घरात सर्वात मोठी आहेस. तुला आम्हा सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. जसे आज तू मला माझी चूक लक्षात आणून दिली तसेच मला तुझे बोट धरून आयुष्य पुढे जायचे आहे. कृपया आम्हाला सोडून जाण्याबद्दल बोलू नको. कमलाताईंनी तिचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, ठीक आहे, ठीक आहे. चल, मी तुझ्यासाठी चहा बनवते. मग ती म्हणाली, नाही आई, मी चहा बनवते, काळजी करू नका. असं म्हणत ती आली आणि वेलची बारीक करून चहा बनवू लागली. कमलाताईंना अजूनही काळजी वाटत होती की कदाचित त्यांच्या मुली आणि सुनेतील नात्यात दुरावा येईल. पण जेव्हा संध्याकाळी नीताची ऑफिसमधून परतण्याची वेळ झाली तेव्हा नीलम स्वतःहून स्वयंपाकघरात गेली आणि तिने पटकन चहासोबत चटपटीत कुरमुऱ्यांचा चिवडा बनवायला सुरुवात केली. कमलाताई स्वयंपाकघरात आल्या. ती हसत म्हणाली, आई, वहिनी लवकरच येणार आहे म्हणून मी लवकर चहा आणि नाश्ता बनवते. मग आपण एकत्र बसून थोडा वेळ घालवू आणि मी वहिनीला जेवण बनवण्यास मदत करेन. तू काळजी करू नकोस. कमलाताई हसत हसत म्हणाल्या, मला माहीत होते की माझी मुलगी हुशार आहे आणि मी तिला एकदा समजावून सांगितल्यावर ती समजून घेईन. असे म्हणत त्यांनी नीलमच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मग नीलमचे डोळे आनंदाने ओले झाले. मित्रांनो, प्रत्येक सून ही फक्त घरकामाची मशीन नसते, तर ती स्वप्ने देखील घेऊन येते. जर कुटुंबाने तिच्या कामात आणि करिअरमध्ये तिला साथ दिली तर तिचे कुटुंब तसेच तिचे भविष्य सुधारू शकते. आदर आणि सहकार्याने नाती मजबूत होतात आणि एक घर खरे आणि चांगले कुटुंब बनते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.